भगवान शिवशंकराच्या नामस्मरणानं भय संपून जातं. भगवान शिवशंकराच्या भक्तीनं मनाला शांती मिळते. महादेवांच्या कृपेने सर्व पापे नष्ट होतात. पूर्व जन्मातील सुद्धा पापे नष्ट होतात. महादेव म्हणजेच महाकाल. त्यांच्या जटेमध्ये गंगा आहे, गळ्यात साप आहे आणि कंठामध्ये विष आहे. महादेवांच्या दृष्टीने काळालाही भय वाटतो, थरकाप होतो काळाचा. आणि त्या महादेवांच्या चरणाजवळ देव, दानव, मानव सर्व समर्पित आहेत. आणि म्हणूनच आज आपण महादेवांच्या पायाशी नतमस्तक होऊन सोमवार व्रताची सुंदर अशी कहाणी ऐकणार आहोत. ही कहाणी ऐकल्यानंतर जीवनातील दुःख दारिद्र्य संपून जाते, पुत्र प्राप्ती तुम्हाला होईल, अशी ही सुंदर अशी कहाणी आहे. त्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका. आवडली ना तरच लाईक करा. ठीक आहे. ओम नमः शिवाय शेवटी कमेंट करा. आणि मी कळसे, आपण पाहत आहे माझा मोटिवेशनल चॅनल. मित्रांनो, शेकडो वर्षापूर्वी घडलेली घटना. एका प्राचीन नगरामध्ये अत्यंत इमानदार, धर्मपरायण व्यापारी निवास करत होता. त्याच्याकडे धनसंपत्ती भरपूर होती. जीवनामध्ये त्याच्याकडे कुठल्याच वस्तूची कमतरता नव्हती. तो आपला व्यापार प्रामाणिकपणे करत होता, धर्माचं पालन करत होता, तो दान धर्म सुद्धा करत होता. तो व्यापारी देवादेव महादेवांचा ब्रह्मस्तोत होता. त्याची भक्ती आणि निष्ठा अतुलनीय होती. परंतु त्याच्या जीवनामध्ये एक कमतरता होती. त्यामुळे तो मनामध्ये दुःखी राहत होता. आणि ती कमतरता म्हणजे त्याला पुत्र प्राप्ती नव्हती. पुत्र प्राप्तीसाठी त्याने अनेक उपाय केले, परंतु त्या ठिकाणी पुत्र प्राप्ती त्याला झालेली नाहीये. एके दिवशी त्याच्या जीवलग मित्राने त्याला सल्ला दिला, हे मित्रा, श्रावण महिना चालू होत आहे, तू सोमवारचं व्रत कर. महादेव तुझ्या भक्तीजवळ प्रसन्न होतील आणि तुला पुत्र प्राप्तीचं वरदान देतील. मित्राचं बोलणं हे ऐकून तो व्यापारी आनंदित झाला. गगनात मावेनाचा आनंद झाला आणि तो लगेच आपल्या घरी गेला आणि आपल्या धर्मपत्नीला सगळं हे सांगितलं. तर विशेष म्हणजे तो दिवस होता सोमवारचा. त्या दिवसापासून व्यापाऱ्याने त्याच्या पत्नीला महादेवाची उपासना चालू केली. सोमवारचा व्रताचा संकल्प केला. महादेवांची मनोभावे भक्ती करू लागले, नामस्मरण करू लागले. दोघेही पत्नी पत्नी सोमवारचं व्रत ठेवून देवाचं नामस्मरण करू लागले. शिवकथा श्रवण करायचे आणि प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचे. शिवलिंगावरती बेलाचे पानं अर्पण करायचे आणि महादेवाचे नामस्मरण करत त्या ठिकाणी बसत होते. आणि दिवसभर महादेवाच्या भक्तीमध्ये लीन होऊन जात होते. या दोघाही पती पत्नीची भक्ती पाहून शिव पार्वती माता प्रसन्न झाली त्या ठिकाणी. आणि माता पार्वती भगवान शिवशंकर स्वामी म्हणाला, स्वामी, हे व्यापारी आणि त्याची पत्नी मनोकामनेसाठी व्रत करत आहेत, पूजा पाठ करत आहेत. त्यांची मनोकामना त्यांची अवश्य पुरी करा. माता पार्वतीचं हे बोलणं ऐकून भगवान शिवशंकर धन्य झाले. हे देवी पार्वती, ज्याच्या भाग्यात जे लिहिले तेच होणार, पण ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याला त्याला हे भोगावंच लागतं. या व्यापाराच्या भागात पुत्रप्राप्ती नाही. देवाचं हे बोलणं ऐकून माता पार्वती भगवान शिवशंकरला आग्रह करू लागली, या व्यापाराची भक्ती अत्यंत अद्भुत आहे. देवा, त्याची मनोकामना त्याची पूर्ण करा. तुम्ही नाथ आहात, तुम्हाला काहीही असंभव नाही. तुम्ही हे विश्व निर्माण करणार आहात. माता पार्वतीचं हे बोलणं ऐकून महादेवानं त्या व्यापाऱ्याला पुत्र प्राप्तीचं वरदान प्राप्त केलंय. वरदान दिल्यानंतर माता पार्वतीला महादेव म्हणाले, देवी, मी वरदान तर दिलं पुत्रप्राप्तीच या व्यापाऱ्याला, परंतु या व्यापाऱ्याचा पुत्र फक्त 12 वर्षापर्यंत जिवंत राहणार आहे. त्याचा नंतर मृत्यू होणार आहे, एवढंच त्याला आयुष्य आहे. आणि तो व्यापारी शिव पार्वतीचं हे बोलणं सगळं ऐकत होता, कारण भगवत स्वतः मंदिरात होते. परंतु त्या ठिकाणी या व्यापाराला दुःख नाही झालं. हा व्यापारी भगवान शिवशंकराची पूजा करत होता, नामस्मरण करत होता. आणि त्यापुढे या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला वरदान देऊन निघून गेले. काही महिन्याचा काळ गेल्यानंतर या व्यापाऱ्याच्या पत्नीला सुंदर असं बालकाचा जन्म झाला. व्यापारा अतिशय आनंद झाला. संपूर्ण नगरामध्ये त्यानं साजरा केला. संपूर्ण नगराला त्यानं जेवण घातलं, यज्ञ त्या ठिकाणी केला आणि
ब्राह्मणला दान दिले. हळूहळू त्या व्यापाऱ्याचा मुलगा मोठा होऊ लागला, खेळू बागडू लागला. व्यापाऱ्याने त्याची आज्ञा होते. व्यापारी महादेवांची सेवा करत होता. सेवेमध्ये अजिबात कमी नव्हती. पुढे नंतर त्या व्यापाराचे मुलाचे वय 11 वर्ष झालं. 11 वर्ष झाल्यानंतर या व्यापाराच्या मनामध्ये आले भगवान शिवशंकराची की मुलाला आयुष्य फक्त 12 वर्षाचं आहे. हे ध्यानात आल्यानंतर तो व्यापारी दुःखी होऊ लागला की मुलाचं आयुष्य फक्त 1 वर्षाचं राहिलेलं आहे. दुःख झालं आणि त्यावेळेस त्यानं मुलाच्या मामाला बोलून घेतलं. त्याच्या मेहण्याला मुलाच्या मामाला सांगितलं की तू तुझ्या बादशाला घेऊन काशीला जा आणि काशीला गेल्यानंतर उत्तम प्रकारचं ज्ञान दे. परंतु काशीला जाता जाता तो ब्राह्मणाला दान करत जा, यज्ञ करत जा, गोर गरिबांना दान करत जा जाता जाता. आणि हे दान करण्यासाठी भरपूर धन त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्यानं आपल्या मेहण्याला दिलं, म्हणजे मुलाच्या मामाला दिलं. मुलाचा मामा आणि भाचा हे दोघेही काशीला प्रस्थान केले. जाता जाता ते लोक ब्राह्मणाला दान करत होते, यज्ञ करत होते. प्रत्येक गावामध्ये असे करता करता हे मामा भाचे काशीला जाऊन पोहोचले. जवळपास म्हणजे काशीतच पोहोचले. काशीच्या जवळ एक एक मोठं राज्य होतं, राजा होता. त्या राज्य करीत होता, धनवान होता, संपत्तीवान राजा होता. आणि राजाला एकच मुलगी होती, अतिशय सुंदर. आणि त्या मुलीचा विवाह तो 2 दिवसावरती आलेला होता. शेजारच्याच गावामध्ये एका श्रीमंत घरामध्ये ती मुलगी दिलेली होती. पण ज्या घरामध्ये मुलगी दिलेली होती, तो जो मुलगा होता तो एका डोळ्याने काना होता. आणि त्या राजाच्या जावयाच्या वडिलांनी सांगितलं नव्हतं, खोटं सांगितलं, मुलगा दाखवलाच नव्हता, ती काना आहे मुलगा म्हणून. हे मामाबाचे त्या गावात फिरत असताना राजाच्या जावयाचा वडील त्या ठिकाणी भेटले. त्याला भय वाटलं, आपण राजाला फसवलंय. त्यातला मुलगा काना आहे सांगितलंय आणि उद्या तर लग्न आहे. राजाला समजलं तर राजा मला शासन करल. त्यानं डोक्यामध्ये आपल्या आयडिया लढवली. एक मामाबाची खूप सुंदर होता व्यापाराचा मुलगा. मामाला त्या सांगितलं, मी तुला भरपूर भरपूर धन देतो, पण उद्याच्या दिवस फक्त या मुलाला लग्नासाठी उभं कर. भरपूर धन देतो आणि लग्न झालं की राजाची मुलगी माझी सून मी घरी घेऊन जातो. तुझा मुलगा तू घेऊन जा, तुला धन देतो. धनाच्या लालसेपोटी हा मामा हा म्हटला. तर दुसऱ्या दिवशी वराड सगळं आलं. लग्न त्या ठिकाणी चालू झालं. परंतु हा व्यापाराचा मुलगा फार प्रामाणिक होता. त्यांनी सगळी घडलेली घटना त्या राजकुमाराला सांगितली. आणि राजकुमारानं लगेच आपल्या घरच्याला सांगितली. पित्याला सांगितल्याबरोबर राजानं हे सगळं आलेलं वराड जावई सगळे हाकलून काढले. लग्न होऊन त्या ठिकाणी दिलं नाही. आणि नंतर पुढे मामा आणि भाचे दोघे जण काशीला जाऊन पोहोचले. तर काशीला गेल्यानंतर आणि तो दिवस होता 12 वर्षाचा शेवटचा दिवस होता. फार मोठा यज्ञ करायचं ठरवलं आणि यज्ञ करून मामा भाचे आपल्या गावाला परत येणार होते. सकाळचा सूर्य उगवला. मामानं सांगितलं, बाळा आंघोळ कर लवकर, फार मोठा यज्ञ आहे आपल्याकडे. त्या मुलानं सांगितलं, मामा माझी तब्येत बरोबर नाही आज, मला कसं तरी होतंय. त्यावेळी मामा म्हणला, झोप जरा, आराम कर. मुलगा जाऊन झोपला. थोड्या वेळानं मामानं पाहिलं, उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. देवानं सांगितल्याप्रमाणे मृत्यू झाला. फक्त 12 वर्षाचं आयुष्य होतं. आणि मामा मोठमोठ्याने रडू लागला की त्या घरी या वडिलांना काय सांगू आता, म्हणजे माझ्या मेवण्याला सांगून काय. मोठ्याने रडू लागला, पिळू लागला. आजूबाजूची सगळी लोक काशीतली जमा झाली. पंडित त्याच ठिकाणी भगवान शिवशंकर, माता पार्वती जात होते तिथून. माता पार्वतीने हे मामाचं रडणं ऐकलं, विवाळणं ऐकलं. माता पार्वती महादेवाला म्हटली, देवा ते व्यक्ती किती रडत आहे मोठ्याने, तुम्ही पहा ना. त्यावेळी महादेवानं माता पार्वतीला त्या ठिकाणी सांगितलं, देवी हा मुलगा म्हणजे तो व्यापाराचा मुलगा आहे. याला 12 वर्षाचं आयुष्य होतं. मी ज्याला वरदान दिलं होतं त्याच्या वडिलांना तोच आहे तो. आणि त्याच वेळी देवी पार्वती त्या ठिकाणी, देवा तो व्यापारी आणि पत्नी तुमची अफाट सेवा करत आहेत. प्रत्येक क्षण तुम्ही निर्माण केला असं समजून तुमच्या भक्तीमध्ये लीन होऊन गेलेले आहेत. हा श्रावण महिना आहे आणि सोमवारचं व्रत ते लोक करत आहेत. आणि जर या मुलाचा मृत्यू झाला, आता ही बातमी जर कळाली यांच्या घरी, त्यांची अवस्था काय होईल देवा. हा मामा इथं एवढं रडताय, आई वडिलांना समजलं तर कसं.
त्यावेळी भगवान शिवशंकर म्हणाले की त्याला 12च वर्षाचं आयुष्य होतं. त्यावेळी माता पार्वतीनं सांगितलं, देवा, हे विश्व निर्माण करणार तुम्ही आहात. हा बी तुम्ही, आज बी तुम्ही आहात, उद्या बी तुम्ही आहात. जर तुमची सेवा जर प्रामाणिकपणे होत असेल, तुमच्यावरती विश्वास ठेवून करतायत ते व्यापारी आणि त्याची पत्नी, त्या विश्वासाचं फळ मिळणं गरजेचं आहे. आणि इथून पुढं लोक सेवा करतील हे ठरल्यानंतर, आणि त्या ठिकाणी भगवंताने, महादेवाने त्या व्यापाऱ्याच्या मुलाचे प्राण परत आणले. तो मुलगा परत उठला. मामा आनंदित झाला आणि भगवान तिकाट्याहून निघून गेले. माता शिवशंकर निघून गेले. आता मामाई बच्चे दोघेही उठले. त्या ठिकाणी यज्ञ मोठा झाला. ब्राह्मणाला दान दिलं आनंदाने मामानी आणि परत आपल्या गावाकडे निघाले. गावाकडे येता येता त्या गावामध्ये अविवादाला तगळ व्यापाऱ्याच्या मनाला त्या राजानं ओळखलं. हा सुंदर असा व्यापाराचा मुलगा. आणि ते कुमारला सुद्धा आनंद झाला, कारण विवाह याच मुलाबरोबर करायचा होता. आदराने राजानं त्या मामा भाच्याला दोघांना बोलवलं आणि आपल्या मुलीचा विवाह त्या व्यापाऱ्याच्या मुलाबरोबर लावून दिला. भरपूर अशी धनसंपत्ती दिली. बसायला घोडागाडी दिली. दोघेही, राजाची मुलगी आणि व्यापाऱ्याचा मुलगा, हे आनंदात, आणि त्याचा मामा, ही सगळी मंडळी आपल्या गावामध्ये आली. आता गावामध्ये आल्यानंतर गावातल्या लोकांनी धावत जाऊन व्यापाऱ्याला सांगितलं, अहो, तुमचा मुलगा आलाय काशीहून परत. व्यापाऱ्याला गगनात मावनाचा आनंद झाला, कारण तो दिवस होता 12 वर्षाचा. कारण हे व्यापाऱ्यालाही माहित होते की माझ्या मुलाला 12च वर्षाचं आयुष्य आहे. परंतु हा सगळा जो काळ होता तो श्रावण महिन्याचा होता, आणि श्रावण महिन्यातला प्रत्येक सोमवारी या व्यापाऱ्यानं, त्याच्या पत्नीनं मनोभावी भगवान शिवशंकराची भक्ती केलेली होती. आणि भक्तीनं मृत्यूलाही थांबवता येतं, या ठिकाणी त्या दोघांनी दाखवून दिलं. माता पार्वतीनं माझ्या मुलाला जीवदान दिलेलं आहे. हे ऐकून अगदी आनंद गगनात मावण्याचं झाला. स्वागत केलं आपल्या मुलाचं, आपल्या सुनेचं. घरात घेतलं त्यांना आनंदानं, आणि भगवान शिवशंकराच्या भक्तीत लीन होऊन गेले. तर मित्रांनो, अशी ही सोमवार व्रताची सुंदर अशी कहाणी. पूर्ण हा श्रावण जो महिना आहे भगवान शिवशंकरासाठी समर्पित आहे. स्वतः या पृथ्वी तलावरती भगवान शिवशंकराने माता पार्वती, म्हणून आपण सोमवारचं व्रत नक्की करा. हा श्रावण मध्ये भगवान शंकराची भक्ती करा. तुमच्या सगळ्या इच्छांची पूर्तता या ठिकाणी होणार आहे. सुंदर अशी कथा जर आवडली असेल तर ओम नमः शिवाय म्हणा, आणि माझ्या चॅनलला लाईक करा. आणि ज्या गावातून नाव सांगू, आणि ज्या गावातून आपण पाहत आहेत त्या गावाचं नाव नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.